एकीकडे सरकार स्वच्छ भारत अभियान आणि डिजिटल ग्रामपंचायतच्या गप्पा मारत असताना मोडनिंब ग्रामपंचायतीमध्ये मात्र याउलट चित्र पाहायला मिळत आहे। मोडनिंब येथील ग्रामपंचायत कार्यालय सध्या अस्वच्छतेचे केंद्र बनले असून ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ज्या महापुरुषांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे त्याच महापुरुषांची प्रतिमा आणि पुतळ्यांची या कार्यालयात मोठी विटंबना होत असल्याचं समोर आलं आहे। ग्रामपंचायत कार्यालयाची पाहणी केली असता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमासोबतच अनेक महापुरुषांच्या प्रतिमांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली दिसून येते। अनेक फोटोंच्या काचा फुटलेल्या आहेत तर काही पुतळे आणि प्रतिमा जाळ्या धुळीत माखलेल्या आहेत। महापुरुषांच्या सन्मानाबाबत दाखवलेला हा निष्काळजीपणा ग्रामस्थांच्या भावना दुखवणारा असून प्रशासनाच्या निर्गट्टपणाचे दर्शन घडवत आहे। याचबरोबर मोडनिंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कार्यालयात कधी उपस्थित असतात हा ग्रामस्थांसाठी संशोधनाचा विषय बनला आहे। ग्रामसेवक उपस्थित नसल्याने सर्वसामान्य जनतेची कामे रखडली आहेत। इतकेच नव्हे तर ग्रामसेवकाच्या आशीर्वादाने ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकळला असल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक उघडपणे करत आहेत। अनेक विकास कामामध्ये अनागोंदी कारभार सुरू असल्याचं चित्र आहे। ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंती जागोजागी मावा खाऊन थुंकल्यामुळे रंगल्या आहेत। कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधी पसरली आहे। स्वच्छतेचे नियम पाळण्याचे आवाहन करणाऱ्या ग्रामपंचायतीने स्वतःच्याच कार्यालयाची कचराकोंडी करून ठेवली आहे, यात काही शंका नाही। ग्रामपंचायतीची ही दुर्व्यवस्था पाहून मोडनिंब मधील नागरिक संताप व्यक्त करत आहेत। कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकावर त्वरित निलंबनाची कारवाई करावी आणि महापुरुषांच्या प्रतिमांचा सन्मान राखून कार्यालयाची स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।